हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात काही ना काही सण, उत्सव, व्रत हे असतेच. त्यामुळे प्रत्येक महिन्यात महत्त्वाचा असतो. त्यात श्रावण महिना विशेष. श्रावण महिन्यात देवाचे देव महादेवासह देवी पार्वतीची पूजा केली जाते. मान्यतेनुसार असे केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होते. हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे. पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासाला आरंभ होतो. तर यंदा या महिन्यात एकूण 5 श्रावणी सोमवार येत आहेत. तर चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ श्रावण महिना चालू होण्या अगोदर आपल्याला कोणत्या नेमक्या गोष्टी आपल्या घरात आणायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर पहा, यंदा श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यात सुरू होत आहे. पंचांगानुसार श्रावण महिना 5 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजे श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणार आहे. तर 3 सप्टेंबर 2024 म्हणजे श्रावणी अमावस्या किंवा आषाढी अमावस्या आहे. तर आपल्याला हा श्रावण महिना चालू होण्या अगोदर आपल्या घरामध्ये नेमक्या कोणत्या या वस्तू आणायच्या आहेत. या वस्तू आणल्यामुळे आपल्या घरात आपण जी सेवा करणार आहे त्या सेवेचं फळ मिळणार आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम पहा, शिवलिंग. तर प्रत्येकाच्याच घरात शिवलिंग हे असतं, पण आत्तापर्यंत काही लोकांनी शिवलिंगाची पूजा घरामध्ये केलेली नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये शिवलिंग नाही अशा लोकांनी ह्या श्रावण महिन्यात किंवा श्रावण चालू होण्या अगोदर आपल्या घरामध्ये शिवलिंगाची स्थापना ही करायची आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये आपण शिवलिंगाची स्थापना करत असतो. शिवाची मूर्ती किंवा भगवान शंकरांची मूर्ती किंवा तस्वीर आपल्याला घरामध्ये पुजता येत नाही. तर भगवान शंकराची पूजा ही आपण लिंग स्वरूपात करत असतो. म्हणून आपल्याला शिवलिंग हे आपल्या देवघरामध्ये श्रावण लागण्या अगोदरच स्थापन करायचं आहे किंवा आपल्या घरी आणायचं आहे. त्याचबरोबर शिवाची जी मूर्ती आहे ती मूर्ती किंवा जी असते ती स्मशानात स्थापन केलेली असते. आपल्या घरी आपल्याला शिवशंकरांची मूर्ती किंवा महादेवाची मूर्ती स्थापन करता येत नाही. त्यामुळे आपल्याला घरी हे शिवलिंगच आणायचं आहे आणि त्याची श्रावण महिन्यात पूजा करायची आहे. त्यानंतर पहा, आपल्याला श्रावण महिना चालू होण्या अगोदर किंवा झाल्यानंतर आपल्याला रुद्राक्षाची माळ विकत आणायची आहे. तर बघा, श्रावण महिना चालू झाला की व्रत वैकल्प चालू होतात. सोमवारचे व्रत चालू होते आणि व्रत करत असताना आपण दर सोमवारी किंवा श्रावण महिन्यात आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत असतो. हा जप करण्यासाठी आपल्याला रुद्राक्षाची माळ लागते आणि रुद्राक्षाच्या माळेवरती शिवशंकरांचा किंवा ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे, हा जप जो करायचा आहे तो आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवरती करायचा आहे. म्हणून या श्रावणी सोमवार किंवा आषाढ महिना संपत आल्यानंतर आपल्याला रुद्राक्षाची माळ विकत आणायची आहे. त्याचबरोबर तिसरी एक वस्तू आहे ती म्हणजे गळती पात्र. ज्यावेळी आपण शिवलिंगावर रुद्र अभिषेक करत असतो किंवा कोणताही अभिषेक करत असतो, पाण्याने करत असतो, त्यावेळी आपल्याला गळती पात्र हे लागतं. कारण जेव्हा आपण अभिषेक करत असतो तेव्हा आपण मंत्र स्तोत्र म्हणत असतो, पठण करत असतो. जर आपण हाताने किंवा पळीने पाणी शिवलिंगावर अर्पण करत राहिलो तर आपण जे काही वाचतोय ते आपलं वाचणं विस्कळीत होतं किंवा त्यातून लक्ष उडतं. आणि जर आपण वाचन करत असेल आणि आपण पळीने शिवलिंगावर अभिषेक करत असेल तर ते अभिषेकाची धार ही शिवलिंगावर न पडता आजूबाजूला पडते. त्यामुळे आपल्याला श्रावण महिना चालू होण्या अगोदर शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी गळती पात्र हे बाजारातून विकत आणायचं आहे. तर बघा, त्यानंतर आपल्याला दुसरं एक गोष्ट
आणायची आहे ती म्हणजे रुद्रयंत्र. बघा, शिवशंकरांना किंवा महादेवाचं रुद्रयंत्र हे घरात असणं खूप इम्पॉर्टंट आहे. काही काही घरांमध्ये रुद्रयंत्रावर रुद्राभिषेक केला जातो व ते पाणी किंवा जल आहे ते घरातल्या लोकांना दिले जातं. जर बघा तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा मुलं हट्टीपणा करत असतील, वारंवार आजारपण असेल किंवा काही लोक व्यसनी असतात, त्यासाठी अशा काही सेवा दिल्या जातात. त्या सेवा फक्त रुद्र यंत्रावर करायच्या असतात आणि त्याचं जे पाणी आहे किंवा जल आहे किंवा तीर्थ आहे ते तीर्थ आपल्याला आपल्या घरातील त्या लोकांना द्यायचं असतं. अशी ही 41 दिवसाची सेवा जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये तुमच्या देवघरामध्ये पूजेसाठी रुद्रयंत्र हे आणू शकता. त्यानंतर पहा, आपल्याला दुसरी एक गोष्ट आणायची आहे ती म्हणजे दक्षिणावर्ती शंख. जर तुमच्या देवघरामध्ये दक्षिणावर्ती शंख नसेल तर असा शंख तुम्ही श्रावण महिन्यात खरेदी करू शकता. बघा, श्रावण महिन्यात आपल्याला दक्षिणावर्ती शंख आणून हा आपल्याला देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. शिवपूजेमध्ये दक्षिणावर्ती शंख वापरला जात नाही, पण तुम्ही या श्रावण महिन्यात खरेदी करून त्यामध्ये पाणी भरून आपल्या देवघरात ठेवू शकता. त्यानंतर पहा, तुम्हाला जे पूजेसाठी साहित्य लागतं ते पूजेसाठी जे साहित्य लागणार आहे महिनाभरासाठी तुम्हाला तेल वाती, तूप वाती, त्याचबरोबर अगरबत्ती, देवाचं तेल, ह्याही गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. त्यानंतर पहा, तुम्ही चांदीचं जे त्रिशूल असतं ते त्रिशूलही तुम्ही पूजेसाठी ठेवू शकता. त्रिशूल हे शिवाचे प्रतीक मानले जाते. श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करायचे असेल तर घरात चांदीचे त्रिशूल आणून पूजागृहात ठेवा. असे केल्याने तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो. जर तुम्ही चांदीचं त्रिशूल आणू शकत नसाल तर तांब्याचं आणून ठेवू शकता. त्यानंतर बघा, नाग-नागिनीचा जोडा. भगवान शिवाला प्रिय आहे आणि त्याच्या गळ्याभोवती नेहमी हा नाग असतो. हिंदू धर्मश्रद्धेमध्ये नाग आणि नागिनीची जोडी घरात ठेवणे खूप चांगले मानले जाते. घराच्या मुख्य दरवाजाखाली पुरून ठेवा. कुठलेही तुमची थकलेली कामे ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला नाग-नागिनीचा जोडा आणू शकता. त्याचबरोबर देवघरामध्ये तुम्ही या महिन्यामध्ये गंगाजल आणून ठेवायचं आहे. भगवान शिवाचे आणि शिव यांच्या केसामध्ये गंगा धारण केली होती, म्हणून श्रावण महिन्यात गंगाजल घरभर शिंपडावे व देवघरातही गंगाजल आणावे. असे मानले जाते की यामुळे महादेवांची शिवकृपा किंवा विशेष कृपा प्राप्त होते. त्यामुळे श्रावण महिन्यात गंगाजल घरी आणावे. त्यानंतर बघा, भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असणारी गोष्ट म्हणजे भस्म. भस्माशिवाय भगवान शंकरांची पूजा अपूर्ण आहे किंवा भस्म हे शंकरांना खूप प्रिय आहे, म्हणून श्रावण महिन्यात भगवान शंकरांना भस्म अर्पण करावे. शिवलिंगावर भस्म अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात. श्रावण महिन्यात स्मशानभूमीतून भस्म असं केल्याने सर्व घरातील लोकांना भगवान शंकराची कृपा प्राप्त होते. तर बघा, ही सर्व जी माहिती आहे श्रद्धा लक्षात घेऊन दिली जाते. त्याचबरोबर भस्म हे आपल्या कपाळी लावल्याने भूत पिशाच दूर राहतात. त्यामुळे श्रावण महिन्यात आपल्या घरी भस्म हे नक्की आणावे. त्यानंतर बघा, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये रुद्राक्ष सुद्धा आणून पूजा करू शकता. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान शंकरांचे अश्रू पडल्याने तिथे रुद्राक्षाचा जन्म झाला आहे. श्रावण महिन्यात रुद्राक्ष घरी आणू शकता. रुद्राक्ष घरात ठेवल्याने धन आणि अन्नधान्य वाढते, जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते.
त्यानंतरची पुढची गोष्ट, तुम्ही चांदीचं बेलपत्र किंवा तांब्याचं बेलपत्र जे मिळतं तेही तुम्ही आणून आपल्या देवघरात पूजू शकता किंवा ठेवू शकता, कारण महादेवांची पूजा ही बेलपत्राशिवाय अपूर्व मानली जाते. श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करू शकता. घरातील मंदिरात चांदीचे बेलपत्र ठेवल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात व आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यामुळे तुम्ही चांदीचं बेलपत्रही या दिवशी आणून आपल्या घरामध्ये पूजू शकता. त्यानंतर बघा, तुमचे झालं देवघरातलं. आपलं जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही स्वास्तिक, ओम अशी चिन्हही आणून लावू शकता. त्याचबरोबर जे आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर तुम्ही जी लक्ष्मीची पावलं असतात तीही आणून चिटकू शकतात. तसेच बघा, मुख्य प्रवेशद्वाराला स्वास्तिक, रुद्राक्ष, कवडी, हत्ती, सरस्वती चिन्ह, श्रीयंत्र किंवा श्रीलक्ष्मी पद्म किंवा गायत्री पद्म असणारे रांगोळीचे छाप किंवा अशा प्रकारची जर बाजारात तोरणे मिळतात ते जरी तोरण आणून तुम्ही जर घरामध्ये लावलं किंवा मुख्य प्रवेशद्वारावर लावलं तरीही खूप शुभ आहे. घरात तुमच्या अखंड लक्ष्मी स्थिरतेसाठी हा तोरण हे खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि ती कायम वास्तव्य करेल, कारण घराची कळा हे अंगण सांगत असतं. म्हणून मुख्य प्रवेशद्वार जेवढं श्रावण महिन्यामध्ये स्वच्छ सुंदर असेल तेवढेच आपल्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होणार आहे. म्हणून आपल्याला आपल्या ह्या श्रावण महिन्यामध्ये जेवढ्या शुभ गोष्टी आहेत त्या शुभ गोष्टी किंवा ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या गोष्टीचा फायदा आपल्याला होणार आहे, त्यामध्ये रांगोळीचे छाप असतील किंवा रांगोळी असेल ज्या शुभ आहेत, त्याचबरोबर हळदी कुंकू असो किंवा माता लक्ष्मीचा फोटो असो किंवा अन्नपूर्णेची मूर्ती असो, या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला घरी आणायच्या आहेत. काही गोष्टी देवपूजेसाठी आणायच्या आहेत तर काही गोष्टी आपल्या देवघरात पूजण्यासाठी आणायच्या आहेत. श्रावण महिना हा खूप पवित्र महिना आहे. या पवित्र महिन्यातील सर्वच दिवस हे खूप शुभ असतात आणि या महिन्यामध्ये जेवढी आपण सेवा करू त्या सेवेचं फळ हे आपल्याला 100 पटीने अधिक मिळत असते. म्हणून या महिन्यात आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.